आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। जोले ग्रुप तर्फे आयोजित निपाणी ते अंजनाद्री पर्वतासाठी हनुमान भक्तांची हनुमाला या धार्मिक यात्रेला आज रवाना झाले। समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला। म्युनिसिपल हायस्कूल निपाणीतून 1700 भाविकांनी 33 बसेसमधून अंजनाद्रीला प्रस्थान केले। सर्व भाविकांनी आपापल्या गावात होम करून माला आणि भगवी वस्त्रे परिधान करून हनुमंतांचे 3 दिवसाचे व्रत प्रारंभ केले होते। या व्रताची सांगता उद्या अंजनाद्री पर्वतावर हनुमंतांच्या दर्शनानंतर होईल। चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोले, निपाणीचे आमदार माजी मंत्री शशिकला जोले यांच्या प्रोत्साहनाने गेली 2 वर्ष निपाणीमधून हनुमान भक्तांची चांगली सोय करण्यात येत आहे। यंदा देखील बसेस आणि उपाहाराची सोय बसमध्येच करण्यात आली। अत्यंत चांगल्या पद्धतीने शिस्तबद्धतेने हनुमाला उपक्रम पार पडावा अशा शुभेच्छा प्राणलिंग स्वामींनी या प्रसंगी दिल्या। हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील, राजू गुंदेशा, समित सासने, प्रणव मानवी, मंडा घोरपडे, संतोष सागावकर, अभि मुदकुडे, श्रीकांत बन्ने, विजय पावले, प्रशांत केस्ते, प्रसाद औंधकर उपस्थित होते। जोले ग्रुपचे इव्हेंट डायरेक्टर विजय राऊत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।